विषय आहे येण्याच्या संदर्भातील सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे या संदर्भात. सध्या एन ए टॅक्समध्ये जी सुधारणा झाली म्हणजे पूर्वी दरवर्षी एन ए टॅक्स भरायला लागायचा. शिवाय एन ए करण्यासाठी जी प्रोसिजर होती ती किचकट होती. त्याच्यामध्ये 6 महिने ते दीड वर्ष जायचं आणि लोकांना खूप त्रास व्हायचा. म्हणून शासनाने ती प्रक्रिया सुलभ केली. एन ए टॅक्स जो दरवर्षी भरायला लागायचा त्याच्याऐवजी आता अगदी टोकन म्हणून एकाच वेळेला एक प्रीमियम म्हणून तो टॅक्स भरावा लागेल आता. आणि त्याच्यासाठी कुठलाही अर्ज करायची गरज पडणार नाही. जे नियोजन प्राधिकरण असतं म्हणजे समजा पुणे महापालिका, PMRD किंवा कुठली नगरपालिका असेल त्यांच्याकडे तुम्ही बांधकामासाठी परवानगी दिला, बांधकामासाठी अर्ज दिला की त्यासाठी लागणारी एन ए परमिशन ही आपोआप होईल. फक्त तो जो ॲप्लिकेबल टॅक्स आहे तेवढा भरायचा आणि ती जागा एन ए होणार. म्हणजे त्याच्यामुळे एक फायदा भरपूर झाला असं म्हणता येईल. लाखो मानवी तास जे वाया जायचे ते वाचले, लोकांची हॅरासमेंट वाचली, भ्रष्टाचार संपला. ही एक बाजू झाली. परंतु याचबरोबर या कायद्याला दुसरीही बाजू अशी आहे की पूर्वी आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये शेत जमीन घ्यायची झाली तर तुम्ही शेतकरी असल्याचा दाखला लागायचा. ती आता गरज त्याच्यातून आता पळवाट निघण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे समजा आता एखाद्या ज्याच्याकडे शेती नाही त्याला जर शेती घ्यायची झाली तर तो फक्त त्या शेतकऱ्याला सांगेल की तू प्लॅन टाक, एन ए झाली की मी घेतो किंवा आधीच ॲग्रीमेंट करेल काही होईल ते. एकदा एन ए झालेली जमीन पुन्हा नॉन एन ए करायची कुठलीही प्रोव्हिजन नाही. त्याच्यामुळे आपला देश प्रधान आहे. देशातल्या शेतीचं रक्षण झालं पाहिजे. ही जी आपली मूळ संविधानाची संकल्पना होती त्याला छेद जातोय. याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि शेतीचा वापर जर शेती व्यतिरिक्त इतर कारणासाठी ज्याच्यासाठी मंजूर केला आहे तो नाही झाला तर ती पुन्हा मूळ शेतीकडे यावी आणि ती मूळ शेतकऱ्यालाच मिळावी. अशा पद्धतीच्या काहीतरी सुधारणा केल्या पाहिजेत ज्याच्यातून शेतीचं पुन्हा व्यावसायिकीकरण होणार नाही. नको ते लोक हौसेखातर शेती घेऊन त्याचा कमर्शियल किंवा आणखी काही स्वतःच्या मौजमजेसाठी वापर करतील अशी परिस्थिती होऊ नये. आज आपण जगाला सगळ्या अन्नधान्य पुरवतोय. अशीच परिस्थिती राहिली तर आपल्याला इतरांकडून अन्नधान्य विकत घ्यावं लागेल. शीतल तेजवानींचं सत्र सुरू होतं, नेमकी त्यामध्ये काय अपडेट? झालं होतं असं की शीतल तेजवानीच्या विरोधामध्ये म्हणण्यापेक्षा हा जो विषय आहे मुंडवा जमिनीचा तो दस्त जो झाला होता तो रद्द करावा अशी मागणी मीडिया कंपनी दिग्विजय पाटील यांनी केली होती. त्याच्यामध्ये म्हणजे हे टायटल ट्रान्सफरेबल नव्हतं, ही जमीन एन ए नव्हती वगैरे वगैरे, आमची फसवणूक झाली असे अनेक आरोप मीडिया कंपनी आणि दिग्विजय पाटील वगैरे लोकांनी केले होते. आता हा जो दावा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये शीतल तेजवानीने एक पत्र दिलेलं आहे, एक अर्ज केले आणि त्याच्यात म्हणलेलं आहे फसवणूक त्यांची नाही तर आमची फसवणूक झालेली आहे. 2021 साली जी पॉवर ऑफ अटर्नी झाली होती त्याच्या आधारे सर्वाधिकार हे म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी पार्थ पवार यांच्यासाठी झाली होती. सर्वाधिकार हे जमिनी संदर्भातले हे मीडिया कंपनीकडे आणि त्या लोकांकडेच होते. त्यांनीच सर्व निर्णय घेतले, त्यांनीच सर्व अर्ज वगैरे केले. परंतु ज्यावेळेला हे प्रकरण माध्यमामध्ये उचललं गेलं त्यावेळेला त्यांनी कांगावा सुरू केला की आम्हाला याच्यातलं काही माहिती नव्हती, आमची फसवणूक झालेली आहे. परंतु हे सगळं ते खोटं बोलत असून त्यांनी कोर्ट प्रोसिजरचा दुरुपयोग हा एक गंभीर प्रकार असतो तो केला असं शीतल तेजवानीचं म्हणणं आहे. आणि याच्यातून एक गोष्ट सिद्ध झाली की जे काही आम्ही त्यावेळेला आरोप केले होते की पॉवर ऑफ अटर्नी 21ला झाली वगैरे, ज्याला ते नाही म्हणत होते ती पॉवर ऑफ अटर्नी होती. आणि याच्यामध्ये पार्थ पवार आणि बाकीच्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शीतल तेजवानी तीही दोषी आहेच, परंतु तिच्यावर सगळं ढकलण्यात आलं. हा जो समज पसरवला होता तो खरा होता हे ह्या तिच्या अर्जावरून दिसून येतं. तर यामध्ये काय पुढली प्रक्रिया होणं अपेक्षित आहे? खरं तर प्रलंबित आहे खूप दिवस, ही चौकशी कारवाई सुरू आहे सगळं. हे प्रलंबित राहणार कारण आपल्याकडे जर कुठल्याही गोष्टीमध्ये राजकीय लोक घुसलेले असले की त्याच्यामध्ये निकाल लवकर देण्याची प्रथा नाही आहे. परंतु एक बरं झालं की शीतल तेजवानीच्या त्या अर्जामुळं जे सत्य काय आहे ते पुढं आलं आणि पोलिसांनी कशा पद्धतीने त्या सत्याकडे दुर्लक्ष केलं हे लोकांच्या समोर आता आलेलं आहे. आता न्यायालयात काय होतं ते बघायचं, नाही तर मग आम्हाला आमचे जे काही लोकायुक्त असेल, कोर्ट असेल ते मार्ग मोकळे आहेत. या प्रकरणामध्ये सातत्यानं शीतल तेजवानींची चर्चा होते, कंपनीचं नाव येतं, परंतु विशिष्ट अशी कारवाई काही याच्यामध्ये ठोस होताना पाहायला मिळत नाही असा आरोप होतो सातत्यानं. आरोप नाही ते सत्य आहे. ते आरोप आम्हीच करतो की याच्यामध्ये विशिष्ट कारवाई काही विशिष्ट लोक असल्यामुळेच होत नाही.
ते राजकीय पक्षाशी संबंधित आहे त्याच्यामुळेच कारवाई होत नाही. अन्यथा जे काही एवढं सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे, ज्यांनी ॲफिडेविट केलं आहे तीच महिला म्हणते की हो आम्ही ॲफिडेविट केलेलं आहे. तर मग आता ते इतर कोणी म्हणायचं आहे. आता तिलाच खोटं पाडायचं असेल तर मग शासकीय अधिकाऱ्यांकडे बरेच मार्ग असतात. आता कोणते कोणते मार्ग याच्यातून अवलंबतात आणि कुठल्या कुठल्या कायद्याचं उल्लंघन करतात आणि कसं हे प्रकरण दाबतायत किंवा याचं कसं आता हे पुढं काही होणार नाही, विशिष्ट लोकांना याची काळजी घेत आहेत. म्हणजे हा कायदा सामान्यांसाठी वेगळा आणि राजकीय लोकांशी संबंधित असणाऱ्यांसाठी वेगळा असतो, एवढंच याच्यातून सिद्ध होते. तुम्ही काय मागणी करताय का यामध्ये? आम्ही मागणी केली तर आता सगळं प्रकरण कोर्टात आहे. राज्य शासन म्हणणार ते सगळं कोर्टात आहे आणि हाच तर सगळ्या याच्यातला दोष आहे प्रामुख्याने, की ज्यांनी कारवाई करायची ते कारवाईची करण्या कुणीतरी करावी अशी मागणी करण्याची वाट बघतायत. आम्ही काही करण्यापेक्षा राज्य शासनाची जबाबदारी आहे संविधानाचं कायद्याचं संरक्षण करणं, तर त्यांनी केलं पाहिजे. वेळ ज्या वेळेला पडेल किंवा हे सगळी प्रकरणं मिटतील किंवा पुढे जसं जाईल तसं आम्हाला जे मार्ग आहे त्यानुसार आम्ही कारवाई करू.